चाल बाई, भांड्यांचा पसारा पडलाय, आवरून घेऊ दे पटापट. हे बसले तिकडं सोप्यावर, यांना का झोप लागली का काय काय माहिती. जाऊ दे, झोपले ते. मी घेते हे भांडी चुळून 2-4. सारखं भांडी धुणंच करीत राहा बाई. एवढा पसारा पडतो, एवढा पसारा पडतो. काम आवरताच वेळ नाही होत. थंडी गारठ्याचे भांडे घासूच वाट. शांता, आव काय करू राहिले असे तू? ते बंद कर ना. शांता, आव काय असं काय करू राहिले तुम्ही आज? अगं असं काय करू राहिले म्हणजे आता इड भांडे घशीत बसली, मी एकटाच तिकडे बसलो. मग एकटा बसले तर काय करू? नाहीतरी तुमच्या पाशी बसून बी काय फायदा? कसं तुला आवाज देत होतो? काला हं? काला आवाज देतो काला? अगं मला आहे ना आज लई मूड आला. हा का? अहो काय खोटं बोलू राहिले. खोट नाही. तुम्हाला काचा मूड येतो? अगं ते तुमच्या परमासनात गौऱ्या चालल्या आणि म्हणून मला मूड येतो. 2 वर्ष झाले लग्नाला, तसं तुमचं ऐकू राहिले. एक दिवस मला तुमचं प्रेम भेटा ना. प्रियम, जीवाची नुसती तळमळ होती, पण घेते तसंच ब्लँकेट घेऊन झोपून. आणि आता का म्हणून राहिले मला मूड आला. काय खोटं बोलते बाई. ऐक शांता, आता एवढा मूड येईल ना, आता तुला मी पुढे नेणार आहे. काय? मूड खलास करायचा. हा का? हा, म्हणजे तुम्हाला करायचं मूड आला का? हो लई. हा का? चाल ना, पुढे चाल. हा का? चाल 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 चाल. बस शिड बस. गाव हं? तुम्हाला खरंच मूड आला का? शांता, हा? अगं असा काय मूड आला, हा? आता काय सांगायचं. हा? आणि पण आहे ना, हा? मधून आपण इकडं आलो, हा? मूडच गेला. हा? हा ना, इकून तुझ्या का आलो ना, हा? तेव्हा खूप असा मूड खूप आला. हा? असं वाटलं जाऊन तुला जशी कवळी घातली ना, हा? पहिलं करायचा मूड आलता. हा? आणि इकडं जेव्हा आलो ना, इकडं हा? बसलो, मूडच खाला जावा. म्हणजे तुम्ही इथून तिथपर्यंत आले तर मूड होता, लय तू तिथून इथपर्यंत आलेला ना तुमचा मूड गेला. मूडच खाला जावा. बाई काय नशिबात घातलं माय नवऱ्याने हे कवदार. हा, ते काय म्हणते ना, नशिबात पडलं दोडन हसून करावं. अशी गत झाली. सोडा बाई माझा हात. ते मा नवरा पाहिला गेला वारून. त्याच्यामुळे माझ्या बापानी 4 वर्ष माझ्या बापाच्या घरी राहिले. आणि मग तुमचं मागणं आलं. मा बाप म्हण बाई पोर थोडं वयाने वयस्कर आहे, असू दे, म्हातारा नवऱ्याचा संसार करावा. तवा नाव कमी तर माणूस करून घे. गडगंज त्याच्या काही इस्टेट आहे, गाडी बंगला जमीन जागा सगळं आहे. तुही लई मजा होईल, राजाच्या राणी सारखी राहशील म्हणून केलं तुमच्याशी लग्न. आणि फसले मी. जे प्रेम पाहिजे ते भेटू नाही राहिलं मला. भांडे घासता घासता आणलं इकडं आणि इथून इथपर्यंत येऊ तुमचा मूड गेला लगेच. का शांता, हा? तुला माहितीये का, हा? मी सगळं तुझ्या जवळ आलो का, सगळे तुझे काम करतो. काचे हं? काचे काम करता? अगं मला मूड आला का मी तुझ्या जवळ येतोच ना. हा? हं? पण मग तुला तिकून यांग त्यांग जावं तो मा मूड खालाच होतो. अहो पण ते सांगू राहिले ना मी, तुमचा मूड सारखा जातो. मग तुमच्याशी लग्न करून मी पस्तावले ना बाई. त्याच एखादा तरुण बांड माणसाशी लग्न केलं असतं तर त्याचा असा मूड लगेच खलास झाला असता का? 2-2 तास मूड राहतो माणसाला, तुमचा 2 मिनिटात जातो लगेच. अरे मूड यायला काय करायला पाहिजे? आता काय करते? तुमच्या वयाचं पा थोडं. तुमच्या गौऱ्या मसनात चालल्या, आता तुम्ही म्हातारे झाले, तुम्हाला आता काय मूड येणार आहे? हा? तरी आता काय तुमचं वय राहिलं का मूड यायचं? बर का शांता, अगं तू माई जवान बायको आहे, तुला आहे ना प्रेम द्यायचं मी लय प्रयत्न करतो ग, लय करतो. पण ते काय होतं, मला लय मूड येतो आणि मूड आला का तिकडे टेकवायचा टाइम का मूडच गायब होतो. असं होत राहिलं बर का शांता. ते ना वयामान्यानं असं तकवाच धरून नाही राहिलं रे. हा, ते चांगलं असं होतं आणि गप्प्यान मुंडीच टाकून देत.
हा बाया मग आता याच्यावर काय उपचार करायचा? आता तिकडे आई बापांना ह्या गोष्टी सांगितल्या तर आई बापा म्हणशील पण आमच्या घरानं घेऊन आली का ना, तुम्हाला कोणाला सांगता येईन बोलता येईन. मला अशी गत झाली बाई, माझी मुक्याची गत झाली बाई, तर सगळं घेऊन घ्यायला लागू राहिलं. मला केलं नसतं लग्न तुमच्याशी तर बरं झालं असतं. मला लय पस्तावा झाला बाई. बरोबर आहे, शांताचं खरं आहे बर का. तिला जे माझ्याकडून प्रेम पाहिजे ना ते प्रेम माझ्याकडून तिला भेटतच नाही. काय करावा? प्रेतम्मा प्रेतम्मा ये जवळ ये शांता, प्रेतम्मा प्रेतम्मा ये जवळ ये शांता, 2 दिवसाची ज्वानी खेळू प्रीतीचा झुम्मा, प्रीतम्मा प्रीतम्मा ये जवळ ये शांता, प्रीतम्मा प्रीतम्मा ये जवळ ये शांता. असं काय करू राहिले तुम्ही? हा हो मला मूड येतो. तुम्हाला नुसता मूडच येतो बाई, पण करायच्या नावाने तर काहीच पत्ता नाही. तुम्हाला सांगू का, मला आहे ना माझी मजा लई आहे. गाडी आहे, बंगला आहे, घरात जे नाही ती वस्तू आहे, खायला आहे, डागडागिने आहे, भारी भारी साड्या आहे, सगळं आहे हो. पण तेवढ्या गोष्टी थोडं मन नाराज आहे माझं. नाही तर तुम्हाला सांगू का, मला तुम्ही खरंच आवडत आहे. हा शांता, आज मी ना तुला मी ना खुश ठेवायसाठी ना काहीतरी प्रयत्नच करतो. हा का? हा म्हणजे तुम्ही माझा विचार करायला लागले ना? हो मी ना जसं आपलं लग्न झालं ना तसा तुझा विचार करतो मी. करीत नाही का? हा करते ना. का तुला कुठं काही कमी पडलं, तू जे म्हणलं ते नाही का? आव ते सगळं करते हो, पण आता तुम्हाला कळत नाही का? हा तेवढ्या गोष्टीमुळे तू नाराज आहे. पण मी ना आज त्या गोष्टीला काहीतरी करतो. आज संध्याकाळी आपण दोघं एकत्र आलो का दे दनादन तू पूर्ण हाऊस करतो. असे हाऊस करतो का शांता तुझी 2 वर्षाची मी कसर काढून टाकीतो. असं म्हणते? हा ऐक, तू ना आत्ताच चाल आपल्या गादीवर, तिथे जाऊ लगेच तुला खुशच करतो. चाल. नाही तर तुम्हाला सांगते बाई, जाऊ द्या मरू द्या, आता घेते दुसरं लग्न करून मी. ए बाई, दुसरं करतीन या म्हाताड्यानं काय करायचं मग? आव ते तुमच्याकडून माझी हाऊसच होऊ नाही राहिली ना. अगं हाऊस करतो मी. अख्खं आपलं गाव म्हणत काय बारी त्या म्हाताड्याला बायको भेटली म्हण. हा का? अहो लईच बारी म्हण, हा लई मस्त बायको भेटली म्हण. घराच्या बाहेर बायको नाही म्हणलं कशी काय येऊन देईल. तिची मजा आहे घरात. नुसती मजाच आहे, बाकीच्या गोष्टीची काही मजा आहे का? नुसतं बाईला नुसती ती पैशाची गरज नसते, तिला प्रेमाची गरज असते. पैशाबरोबर दोन्ही गोष्टी पाहिजे राहत्या. अगं मग ऐक नाही, एक मावाला जोडीदार म्हातारं भेटलं. चालला होता रस्त्याला, मला म्हणे काय रे वामण्या? म्हणलं काय नाही चाललो घरी, हे थोडा कोबीचा कंद घेऊन चाललो भाजीला. असं म्हणलो बा, म्हाताऱ्याला लय वाळका ग, त्याची बायको मरेल. लगेच मला विचारलं बस बस पामनराव बस. बसलो तिथं, मग लागला नाही विचाराय आईला काय अप्सरा करून आणली म्हणलं माझं नशीब होत. मग म्हण रातचा किती टाइम करी तू? म्हणलं अरे बाबा तू काय विचारलं, काला दुखावातल्या खापल्या खाली तू. मग असं बोललो ना आलं निघून. काय मग त्याने काही तुम्हाला उपाय दिला नाही का? मग उपाय दिला तो म्हणा फक्त का तुझी जी लाईट आहे ना ती फुल असली का मन तिच्या पै जायचं. लाईट म्हणजे अगं माझा पावर माझा पॉवरफुल असला का मग तुझ्या पै यायचं. मग तू खुश तर मी खुश. आणि मग लाईट डिम झाली का मग तिचा आकडा आहे ना असा हलवायचा. आकडा नाही का टाकीतो लाईटीचा आपण वायरीचा, आणि तो आकडा असा हलवायचा पुन्हा लाईट फुल होती. पुन्हा तो आकडा असा हलवला का लगेच आम्हाला लावतोय लाईट इकडे पेटलीच. आणि मग पाय तुई बायको ती शांता कशी खुश होईल म्हणून.
हा का ती तुला मानणारच नाही. हा उपाय दिला का म्हाताऱ्याने? मग तो उपाय तुम्ही मला एवढे दिवस का नाही सांगितला? अगं आता वाटानं येताना भेटलं म्हणून तुला आता सांग सुटलोय. हा का हा इकडून मांग नाही दिला. तुम्हाला काय म्हणते मी ते वायरीचा आकडा टाकायचा लाईटीचा आपल्या याचा काय संबंध येतो? त्या आकड्याचा आणि आपला काही संबंध नाही. हा. पण तुला ते काय कळणार नाही. हा का तर मी ना मध्ये आपण गेलो का हा. मी बराबर करतो चालतो. हा का तुला खुश केलं म्हणजे वास ना. हा मला तेवढंच प्रेम भेटना फक्त बाकी सगळं भेटू राहिलं. पण आता तुम्ही म्हणून राहिले ना तुला प्रेम देतो मला लय आनंद झाला बाई. मग शांता हा. तुला तेवढंच लागत ना. हा मग तू उठ बघ आता. हा का हा आता माझं मशीन गरम झालंय. हा का हो कवाच बोलतोय आपण. हा मग आता मध्ये चाल. हा आता पाय नुसतं तुला नुसतं घामा गर्दीच करतो. हा का चाल तू चाल. हाय आता तुझा मूल. माझा मूड काय माझा मूड आहेच आहे. हा आता माझा मूल पाय ना मग. तुमचाच मूड जातो बाई सारखा. मला तुम्ही पटले होते पण या आतमधल्या गोष्टी एवढ्या लूज आहे मला माहित नव्हतं ना तुमच्या. पण त्या वयामानाने तुमचा काय दोष आहे त्याच्यात? वयामान्यांनी ना आतमधल्या गोष्टी लूज झाल्या. हा का पण तुला एक माहितीये का? पण जाऊ द्या माझं तुमच्यावर प्रेम आहे. अगं माझं आणि तुम्ही लई या वयामध्ये सुद्धा एवढे कोशिश करू राहिले हो. मायसाठी करू राहिले ना. तुझ्यासाठी. मग म्हणजे या बाय माणूस म्हातारं झालं ना मन नाही म्हातारं झालं. हा शांता तो पै असल्यावर लई धडपडा होतो लई धडपडा होतो. हा. या अंगून तंगड टाक ती अंगून टाक. हा पण ते ना हा काय होत चांगली काट्यावर गंमत येते. हा आणि काका आता आहे ना मी माझी शांत आहे ना मी अशी दुःखी नाही ठेवणार. हा माझ्या शांतासाठी मी काहीतरी करतोच. बर बर हा मी काय म्हणतो हा. मग आता या बाय माझी लाईट पेटेली. हा का हा बरं आता कारवाईची का सुरुवात. असं म्हणते आणि मग बर बर सरक वर. शांता हा आता तू ये ना या अंग सरक मी ती अंगून येतो बस का. इकडून नाही का? नाही इकडून मला नाही जमायचं. हा का माझं मशीन त्या अंगून काम करीत. हा का हा या बा सरक अशी सरक. हा आता शांता हा अशी बस ना पाय. तुम्हाला सांगू का मला तर लय मूड आला बाई. तुम्ही एवढे आनंदी झाले ना मला असं झालं बाई तुम्हाला कुठं ठेवू कुठं नको ठेवू असं झालं बाई. एवढा म्हातारा नवरा असून सुद्धा मला एवढं प्रेम देऊ राहिला त्याचा मला आनंद असा गगनात नाही मावत माझ्या. गगनात नाही आता तुला असं काही गाग येतो ना पाय ना. हा का मग माझी लाईटच पॉवरफुल आली आता. हा का हा शांता तू पहिली झोप. हा बर बर झोप झोप झोप. शांता हा लाजू नको. आता तुम्ही काय परकी आहे का तवा लाजायला? आला का तुम्हाला मूड? हा आलं हा मग. त्या म्हाताऱ्याने उपाय सांगितला तर तुमच्यात खरंच बदल हो राहिला बर का. मग हा बदल म्हणजे झाला. हा ना हा हा ते तुम्ही असे कधी येत नव्हते आज येऊ राहिले ना. हा थांब ना मूड आहे ना. हा हा हं. हा शांता हा काय झालं? थांब बर का थांब थांब. अहो तुम्हाला काय हो राहिले का? खोकला उभं आले उभं थांब थांब थांब. हा का हा शांता हा थांब का. आईला मूड गेला ग. हा गेला का मूड? हा मूड गेला. अरे देवा मधीच आहे ना खोकल्याची उभं आली. हा का लई जोरात मूड येईल होता. हा पाहिलं ना तो. बया काय मूड आला हा होता ना. तुम्ही असे उठून आले. मी म्हणले बाई बरं झालं आज माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला मूड आलाय. बाई मधीच तुम्हाला ती खोकल्याची उभळ आली आणि ते मूडच गेला तुमचा. काय झालं हा? ते ना लोटता लोटता खोकल्याची उभं आली. लोटता लोटता हा म्हणजे काय लोटीत होते? म्हणजे लाईटीचं ते आकडा आहे ना हा तो ह्या ग त्या ग लोटता लोटताच आहे ना
तेवढ्यात उबळच आली. हा का? हा मग त्याला अशी अर्थिंग मिळेल ना, अर्थिंग. हा लूज कॉन्टॅक्ट झालं शांता. हा का? हा ना बाई, बरं का शांता, हा आता आहे ना माझा मूड गेलाय. हा आता मी ना थोडासा झोपतो हा आणि मी मूड आणतो हा मावाला. हा ये ना शांता, हा. मला मूड आला का हा. मग तुला उठितो. हा का? हा म्हणजे तुम्ही परत मूड आल्या उठवशाल का? मग? तुम्ही रोज तर उठवती नाही मला. शांता, हा. आज मी तुला ठरवेले ना काय? का तुला आज खुश करणार. हा 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 मग मी तुला उठवितो ना. हा का? हा. असं म्हणते का? आणि मग बर बर ठरवलं आता मला झोपू दे हा. आणि तूही झोप. बर बर मला मूड आला हा का मी तुला लगेच असं उठितो. उठ ग शांता. हा का? हा उठल्या हा. लगेच भिडतो. हा का? मग पाय पावत. हा का? मग मग म्हणशील काय म्हातारा नवरा केला हा. पण त्यानं माय हाऊस केली बा. हा का? हा. असं म्हणते का? मग बर बर हा? बया, आज यांचा लय मूड आहे. एवढे दिवस झाले लग्नाला 2 वर्ष. असं कधीच बोलत नव्हते. आज लय वेगळे दिसू राहिले. बरं दिसाय असे दिसू राहिले. आज नुसते असे राजबिंडे असे गोडगोड दिसू राहिले बाई. जाऊ दे मरू दे, आता मूड आल्यावर मला उठवणार आहे. आता आहे ना थोडा थोडा मूड यायला लागला बर का. आता लाईटीचा पावर फुलवत चालला. आता कधी आता आहे ना बायकोला उठितो मी. थांब थांब, आई बरे रे झोपे. थांब मला उठवती. ऐ ऐ शांता, 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 एवढी फुल झोप लागली का तुला? उठ ना, मला मूड आला. आल्या का तुम्हाला मूड? अहो ते मला झोप लागून गेली ना. हा जाऊ दे. पण जाऊ द्या, मी थोडी जाग सुद्धा झोपले होते. म्हणले यायला मूड आला का लगेच टपक्यानं उठायला. मग झालं का सगळं बरोबर? हा मग हा माझे प्रयत्न आहे ना सगळं सारखे चालूच आहे. हा का? हा म्हणून त्याला आहे ना मूड येतो. मग त्याला अशी गती आली. हा का? हम्म. बया, तुम्ही किती करी त्या माईसाठी, अगं तुला, बायकोच्या प्रेमासाठी किती करू राहिले तुम्ही. अगं ते बी तुझं प्रेम मला लई महत्वाचं आहे बाई. आता टपक्यान आवड. मागाच्या आणि मूड खालाच नको जायला. हा आवड ना पण आवड. बरोबर. झोपू का मग मी? झोप झोप झोप. शांता, असं वाटणारच नाही का मा नवरा म्हातारा आहे. तू म्हणशील जवानाचे मा नवरा जवान. जवानच वाटतो जवान. सुरुवात करतो. हा तशीच राह. थांब 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 थांब. तू तर आताच काय झालं तुला? थांब ना. आता दम काढ. आता मला फुल मुडी येईल. बरोबर. शांता थांब 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 थांब. काय झालं? आली खोकल्याची उभं. गेला ना मूड. आता खोकला आला का मूड गेला. गेला का तुमचा मूड? गेला, खालात झाला. अरे देवा, किती आनंदी झाले होते. म्हणले नवऱ्याने उठावलं एवढ्या दिवसांनी. यांना मूड आला. आणि काय बाई, नुसतं असं थोडं इकडून आले का तुमचा मूड जातो. थोडं असं आले का लगेच तुमचा मूड जातो. लगेच तुम्हाला खोकला येतो. आता काय करावा? या शांताचा मूड तिला येतो. मूड मला तर माच खालास होतो. अरे एवढी नवतरणी बांड बायको करून आणली म्या. तिला काही आहे का नाही?
नाही काय आईला काय हो? हं? असे तिकडं तोंड करून काय बोलून राहिले? अगं नाराज झालो. का बरं नाराज झाले? ते तुम्ही एवढे नाराज झाले का? हा ना. आव मी काय म्हणते, हं? जाऊ द्या ना बर का. हं? तुम्ही एवढे नाराज नका हो बाई. या बा, तुम्ही जरी म्हातारे जरी असले ना, पण माझे तुम्ही कुंकवाचा धनी नाव, त्याच्यामुळं काय सांगू आता तुमच्याबद्दल मला काय काय वाटतं. मी तुमचा कधी राग नाही करीत, जरी म्हातारे तरी माझा जीव आहे तुमच्यात. करू आपण प्रयत्न परत. करू तर करणारच आहे बा. हा पण मग ते ना मला नाही करूशी वाटत, पण मुडत जाऊ राहिला ग शांता, मला तर काय कळा ना. जाऊ द्या ना. अबा, मैं तेरे इश्क में, मैं तेरे इश्क में मर ना जाऊं कहीं, तू मुझे आज़माने की कोशिश न कर, मैं तेरे इश्क में. हा किती प्रेम करते ग तू माझ्यावर. हं? हा तेच ना. तुम्ही म्हातारे जरी असले ना, तरी माझं प्रेम आहे तुमच्यावर. हा, अशीच म्हाताऱ्या माणसाला बायको पाहिजे, हा जेव लावणारी. आता हा आता काय करू, हा एकदा आहे ना प्रयत्न करतोच. हा का? हा परत करते काय? पुन्हा एकदा आहे ना प्रयत्न करतो. बया, तुमचं एवढं वय झालं, एवढी निमेरात होत आली, तरी तुम्ही झोप नाही तुमच्या डोळ्याला, तरी प्रयत्नच करू राहिले. अगं जाऊ दे. माझ्यासाठी हा. करू राहिले ना. तुला सांगेल ना शांता, हा. मी आज हटणार नाही. हा. तुला मी खुशच करणार. घे बरं कांबळा आपल्याला. असं हा, घे घे बर बर. घे तिडून चाल. आयला, आज माया शांताला हा खुशच करणार. तर झोप बुवा. हा हा आता आहे ना, हा आता खुश होणार. हा का? अहो ही ना हा बरोबर सापट पाहून बराबर लुटीतोच. काय हा काय लोटी त्या? हा, म्हणजे मग तू हाऊस पुरी करतो. हा का? हम्म. बर बर. शांता, हा. या टायमाला आहे ना हा. एक खटी आता आहे ना 4 राऊंड घेतो. हा हो, 800 राऊंड जबर 4 घेतो ना. हा. या टायमाला आता फेलच जाऊन देत नाही. असं म्हणते हा. ना? ते एवढं एकखटी 4 घेत्या का? अहो लैला झाला राऊंड हा का लगेच दुसरा, हा दुसरा झाला हा. का लगेच तिसरा, हा आणि चौथा करून हा आणि मग झोपणार. असं म्हणते का? हो, भया, एवढी तुमच्या ताकद आली का? ताकद आलीच म्हण. हा का? आणि ती खरंय बाई, आज तुमच्या डोळ्याला झोप सुद्धा नाही तर रोज किती आशे झुलात तुम्ही कोंबडी सारखी. पाहिलं ना हा? तो. मग आज नुसते जागी ना जागीच आहे. नाही, आता आहे ना, आता लय मुडी येईल. हा का? आता तू आहे ना, आता तू आहे ना शांता, बोलण्यात टाइमपास नको करू. हा का? हो, पड बरं तू पहिली. हा. हो, झोप झोप झोप. शांता, हा आता या बाय हा सुरुवात करतोय बर का. हा का? हा, तुमचा मूड अजून जाईल नाही ना? नाही नाही, मूड आत्ता आहे ना, हा आत्ता नाही जाणार. हा मी आता या बाय सुरुवात करू राहिलो. हा का? हो बिलकुल. बर बर. हो. हा ते थांब बर का, हा तशीच थांब. हा का? अजून मूड आहे. हा का? हं. आ ऐक, अरे बापरे. अहो मी काय म्हणते, तुम्ही ना 2 वर्षाची आज कसरच काढून टाकू राहिली बाई. हो, काढणारच होतो ती. अरे बापरे, मला तर खरंच घाम फोडला बाई तुम्ही. मी म्हणले 2-3 वखत नवऱ्याचा नुसता मूड जाऊ राहिलाय, आता माहिती खोटच बोला त्या काय. नाही नाही, आई आ आ आव मी काय म्हणते, तू मोसम घालू नको ना. आव मी काय म्हणते, बोल बोल. आता बस झालं, आता थकले बाई मी. थकले? हा थांब, मला आहे ना लई जवानी आली. थांब. हा का? थांब. ते बस बस आता. आता बस झालं बाई आता. गेली थकली.
पाय बरं. आत्ता कसं वाटलं तुला? बया आता कसं वाटलं म्हणून काय विचारित्या. असं मला वाटत होतं का मी अशी स्वर्गात आहे का काय. काय बाई तुम्ही एखाद्या तरण्या बांड माणसाला लाजावशाला असं तुम्ही सगळं केलं. मी म्हणले म्हातारा नवरा नशिबात पडला, वाटुळं झालं का काय. पण आता असं वाटू राहिलं बाई मी किती नशीबवान आहे. इस्टेट भेटली आणि नवरा एवढा हँडसम भेटला, वरून त्याचं प्रेम सुद्धा भेटलं. आज मी लय खुश झाले बाई. ऐक शांता, तुला आता इडून पुढं रोज असंच प्रेम. हा का? हो. आज सर्वच द्याशाल का तुम्ही प्रेम? मग एखादी 2-3 वखत. हा का? हो. बया असं काय जादू झाली तुमच्या मध्ये? नाही काय लाईटीचा पॉवर कमी पडत होता ना. हा का? हा तो आता वाढला. हा का? आता अपक्त कस काय वाढला? अगं शांता अपक्त तरी आली ग. हा का? हा ना. असं म्हणून राहिले का? हो. म्हणजे तुम्हाला एवढे दिवस तरतरी नव्हती आणि आज अशी एक तरतरी कशी काय आली? काय नको आता पुन्हा एकदा झोपते का? अहो ते नका बाई आता नका. आता लय टाइम झाला. तुला आहे ना हा. मी इडून पुढं हा. तू पूर्ण हाऊस करणार. हा का? हो. आणि आता आहे ना तू जे म्हणशील ते आणणार. तुम्ही आधी तस होते ना. आणि तो तरी तू सांगशील ना ते आणणारच. हा. तू काहीच काळजी करू नको. हा. पण आपण येईन आता 2-4 दिवसांना मस्त गोव्याला फिरायला जाऊ. हा का? आणि ते तिकडे नाही का जाऊन एवढलेच कपडे घालत्या हा. ते मस्त दोघही घालू, असं म्हणते का? मस्त हिंडू फिरू. हा का? आणि मग बया पण काही म्हणा आज असं वाटू राहिलं तुमच्यावरून 17 म्हाताऱ्या उतरून टाकावं का काय? म्हाताऱ्या ते नवतारण्या असं तुमच्यावरून उतरावं का काय असं मला झालं. पण काही म्हणा तुम्ही आज जे प्रेम दिलं ना बाई मी लय खुश झाले. खुश झाली ना. हा. आणि तुम्हाला सांगते आता आहे ना तुमच्यासाठी काय करू खायला मला ते सांगा. आता खरंच आहे ना मला असं झालंय लय भूक लागल्यासारखं. हा का? हा. तुम्हाला भूक लागली का? हा असं नाही आपल्याला फक्त आता चहा कर. हा. आपलं चहाचा टायमिंग झाला ना. हा. हा? आता नंतर स्वयंपाक करू. आणि स्वयंपाक करून जेवलं का पुन्हा बी लागलं. हा का? हा. तुमचा मूड आहेच का? अजून मूड आहेच. हा का? पण बाई काही म्हणा माझ्या बापाने मा कल्याण केलं बाई. हा केलं ना. एवढा चांगला नवरा माझ्या नशिबात दिला. मी तुम्हाला ना चहा करून आणते. तुम्ही ना बाई तवर थोडा आराम करा. थोडं तुम्ही थकले असाल लय दिवसांनी तुम्ही मजा मारली ना थोडा कमराचा काटा ढिला झाला असेल. आला मला आला ना. हा. मग तुम्ही तवर पडा. शांता किती केलं तर तू नवतार नाहीये. हा. मी म्हातारा आहे. हा. हं? पण शांता पाहिलं ना म्हाताऱ्याचं सामान कसं वाळवाळा करत धारदार आहे. बया मी काय म्हणते ते मला एवढा दिवस झाले एवढा अनुभव नाही आला. पण आज लय डेंजर अनुभव घेतला बाई. आता तुम्ही काय ते विचारी तेव्हा मी असं माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मग आता आहे ना इडून पुढं तुला असाच अनुभव येणार. हा का? हो. आयुष्यभर आपण खुश राहू, संसार करू, बर एकमेकाला मस्त जीव लावू. तुम्हाला चहा करून आणते आता. कर झोपा बर का? हो. खरंच बायको मिळाली मला बरं का शांता. बायको असावी तर अशीच. नाही तर दुसऱ्या काहीच कामाच्या नाही. येऊ का मग मी? आणि चहा करू. चहा घेऊन येते. तो मी झोपतो. हात पाय घाला दे. बाई बाप म्हणत होता म्हाताऱ्या नवऱ्याचा संसार करून दाखव. तर मी लय नाराज राहायची. पण जाऊ दे बाई म्हाताऱ्यात एवढा पावर राखतोय मला आज कळालं. नवतरण्या माणसापेक्षा त्यांनी मला एवढं प्रेम दिलं. बाय डायरेक्ट असं घामागर्दी केलं. लय खुश झाली बाई मी. चला आता आहे ना त्यांना मस्त चहा करून देते आणि परत संध्याकाळी ना थोडं प्रेम घेते त्यांच्याकडून. नवरा असावा तर असा
म्हातारा जरी आहे पण त्यांनी ना मला घामच काढलं बाई. आता ना मस्त चहा करते आणि नवऱ्याला नेऊन देते म्हणजे नवरा खुश आणि मी खुश.